एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनीच खरं जबाबदारी घ्यावी असं माझं मत होतं। आणि आपण काय या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये डायरेक्टली न जाता एक काय सर्वानुमते काय करता येईल का किंवा काय असं खरं विषय होता। परंतु ज्यांच्याकडे राज्यातल्या आणि केंद्रातल्या जिल्हा बँकेची सत्ता होती अशा लोकांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात ते कोणी थांबले नाहीत, अर्ज विड्रॉ केले आणि पर्यायाने ही निवडणूक लढवण्याची जबाबदारी आमचे चुलते अरुण साहेब तनपुरे यांच्या खांद्यावरती आली। इतरही काही पॅनल होते, परंतु लोकांचा विश्वास हा इतर पॅनलवरती खूपसा चालवतील असा काही विश्वास नसल्या कारणानं शेवटी ही संस्था चुकीच्या हातात जाऊ नये या कारणानं त्यांच्याकडे ती संस्था निवडणूक लढवण्याची जबाबदारी आली। आणि या तालुक्यातल्या जनतेने, कारखान्याच्या सभासदांनी, शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं मान्य अरुणसाहेब तनपुरेंच्या ताब्यामध्ये हा कारखाना दिला। त्यांचं मार्केट कमिटीमधलं असलेलं काम बघून पूर्वीच्या चालवणाऱ्या संस्था त्या ज्या पद्धतीने चांगल्या चालवल्या ते बघता त्यांच्याकडे ह्या संस्थेचा कारभार दिला। आणि जेव्हा सत्ता ही 21-0 आणि तेही अत्यंत मोठ्या, म्हणजे राहुरी कारखान्याची निवडणूक याच्या अगोदर आपल्या सर्वांना माहीत असेल की अगदी 400-500 मतं इकडं काहींचे 2-4 ह्या पार्टीचे घुसायचे क्रॉस वोटिंग मध्ये। यावेळेस मात्र अत्यंत निर्विवादपणे 2-3 हजारांच्या फरकानं आणि अगदी 21-0 अशा फरकानं लोकांनी कारखाना अरुणसाहेब तनपुरेंच्या ताब्यात दिला। आणि साहजिकच गेल्या काही वर्षातलं राज्य सरकारचं एकंदरीत वागणं बघता साखर कारखान्यांना कर्ज द्यायचं असेल, NCDCचे कर्ज ज्या कारखान्यांना दिली ती फक्त खरं सत्तेतल्या कारखान्यांना NCDCची कर्ज मिळाली। जे विरोधी पक्षातले लोक होते त्यांना मात्र निवडून त्यांना कर्ज नाकारण्यात आली। उदाहरणार्थ आमचे श्रीगोंद्याचे सहकारी राहुल जगताप त्यांना कर्ज मिळालं नाही। आमचे तत्कालीन माझ्याबरोबर आमदार असलेले अशोक बापू पवार असतील त्यांनाही कर्ज मिळालं नाही। आणि म्हणून विरोधातल्या लोकांची अडवणूक करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या काही वर्षापासून चालू केलेलं आहे। आणि म्हणून कारखान्याची सत्ता आल्या कारणानं सत्तेत जाण्याशिवाय मला असं वाटतंय त्यांच्या पुढे कुठला दुसरा पर्याय नव्हता। आणि म्हणून अरुणसाहेब तनपुरे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुंबईला प्रवेश केलेला आहे। तो त्यांचा निर्णय आहे। राहुल डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चालण्याच्या संदर्भामध्ये सरकारची काय मदत होईल या अपेक्षेनं त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय। मला आता पक्ष सोडून ते तिथं गेलेत म्हणल्यावरती आता सरकारनं योग्य ती मदत खरं त्यांना झाली पाहिजे। जिल्हा बँकेने आता त्यांचं 140 कोटीचं कर्ज हे वन टाइम सेटलमेंटमध्ये मोठी कपात त्याच्यामध्ये करून मुद्दलावर किंवा काय थोडंफार नॉमिनल व्याज असेल त्या जिल्हा बँकेने देखील आता खरं सहकार्य होणं अपेक्षित आहे की जेणेकरून हा कारखाना पुन्हा चालू होण्याच्या दृष्टीने काहीतरी पावलं पडतील। परंतु मात्र हा जरा कारखान्याचा विषय, त्यांनी हा निर्णय बघून तिथं प्रवेश केलेला आहे। परंतु बाकीचा जो राज्यातला विषय आहे, बाकीचा सरकारचा विषय असेल, सरकारच्या विरोधातल्या धोरणांचा विषय असेल, तर आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे। आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेती आणि शेतीवर असणाऱ्या अर्थकारणावरती जो भाग अवलंबून आहे त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी इतकं योगदान हे राज्यामध्ये आजपर्यंत मला वाटत नाही कोणाचं असेल। कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यासाठी राबवलेल्या विविध योजना असतील, अगदीच उदाहरण द्यायचं तर आपल्या फळबाग योजनेला, रोजगार हमी योजनेतून अनुदान देण्याचा विषय असेल, कित्येक मोठ्या हजारो हेक्टरावरती
फळबागा निर्माण होण्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना खरं श्रेय द्यावं लागेल. अगदी भरपूर त्या ठिकाणी नवीन IT पार्क हिंजवडीचा असेल, MIDCs असतील, या राज्यातला उद्योग असेल, शेती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम आदरणीय पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. आणि म्हणून त्या विचारांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. ग्रामीण भागात आपल्या या भागामध्ये जेव्हा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासारख्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या माणसाला फक्त माझं शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी विचारलं आणि राज्यमंत्री पदाची संधी दिली. आणि म्हणून एक पवार साहेबांचा विचार याला मानणारा खरं मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील तर मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबरच आहे. या 5 वर्षाच्या मागच्या आमदारकीच्या काळामध्ये, विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खूप मोठं काम या मतदारसंघामध्ये विशेषतः आमच्या ग्रामीण भागाच्या लोकांकरता उभं करण्यासाठी पाठबळ आदरणीय पवार साहेबांचं मला मिळालं. अगदी ऊर्जा खात्यातल्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पुढच्या 25 वर्षात तयार होणार नाही एवढं मोठं पायाभूत सुविधांचं जाळं आपण फक्त 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये करू शकलो. ते जर जाळं उभं राहिलं नसतं तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यात, या मतदारसंघामध्ये विजेची समस्या ही आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरं भेडसावू शकली असती. पण फक्त पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं एक मोठं काम ऊर्जा विभागामध्ये आपण या मतदारसंघात, तालुक्यात करू शकलो. निळवंडे धरणाचं पाणी हे देखील खरं आणण्यामध्ये महाविकास आघाडी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1250 कोटी रुपये निळवंडे धरणाच्या कालव्यांना मिळाले. तो या राहुरी तालुक्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी आणण्याचं काम देखील झालं. अशी मोठी कामं आपण जर महाविकास आघाडी सरकारमध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाकरता करू शकलो. त्यामुळं आज मी त्या विचाराबरोबरच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबरच मी त्या ठिकाणी राहण्याचा माझा निर्णय आहे. ओके. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.